नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आहे मंगळवार, 25 मार्च. तर आजचं मार्केट कसं असेल आणि काय इथून मागचं डेटाच सांगत होते आणि इथून पुढचे डेटाच कसे असतील, काय असतील, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल की मार्केट ज्यावेळी एकदम वरती जातंय तरी पण लोकांना बिलीव होत नाही की मार्केट एवढं वरती का जाते, आणि मार्केट खाली जात होतं तरी लोकांना हे समजत नव्हतं मार्केट खाली का जाते. त्याचे एक्झॅक्ट रिझन्स ना मार्केटमध्ये असणारे प्लेयर्सला माहीत होते ना मोठ्या मोठ्या एक्सपर्टला माहीत होते. बऱ्याचशा काही गोष्टींचा अंदाजा लावून ह्या गोष्टी खराब झाल्या, इकॉनॉमी एकदम वर्स्ट झाली, कंपन्यांचे रिझल्ट खराब आले, आता देश डुबला, आता 2008 येणार, आता आर्थिक मंदी येणार, सगळं 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 ह्या गोष्टी आपल्यापर्यंत येत होत्या आणि आपण पण त्या कुठे ना कुठे बिलीव करायला लागलो होतो. ह्याच्यामध्ये काय होत होतं की हळूहळू इन्व्हेस्टरचा जो सेंटिमेंट आहे हा खराब होत होता आणि जे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आहेत, जे लवकर म्हणजे मागच्या काही 2-4 वर्षात आलेले आहेत आणि फार मोठं अनुभव त्यांच्या पाठी नाही आहे, त्यांनी बेअर फेज पाहिलेला नाही आहे, अशा लोकांनी जो भाव मिळेल त्याला विकून पण टाकलेले आहेत आणि लॉस बुक करून शांत बसलेले आहेत. आता रॅली होतीये तर आता त्यांची हिंमत पण होत नाहीये की आता मी त्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करू. ठीक आहे, रॅलीवरती जाते तर ही रॅली किती खरी किती खोटी ह्याच्यावर शंका उपस्थित करून रिटेल इन्व्हेस्टर शॉर्ट पोझिशन्स घेतोय आणि FIIs बायमध्ये आहे. FIIs आणि प्रोने कम्प्लीट बाईंग चालू केलेली आहे आणि रिटेल इन्व्हेस्टर हा सेल साईडला बसलेला आहे. तर हेच होत आहे मित्रांनो की आपल्याला आहे ना एका गोष्टीसाठी ना घाबरवलं जातं आणि हे घाबरवण्याचं काम आहे ना मॅक्झिमम यूट्यूबर्स करतात, सेंटिमेंट्स खराब करतात. जे एक्सपर्ट आहेत टी व्हीवर यांचं कामच ते आहे की सेंटिमेंट खराब आहेत तर अजून खराब कसे होतील आणि ते चालू कसं राहील. आता मी डेटाचं आहे ना हिस्टॉरिक ऑब्झर्वेशन करत होतो जेव्हापासून मार्केट पडलं आहे तेव्हापासून की FIIs आणि प्रोज कंटिन्युअस सेलिंग साईडला होते. इवन 5-5 लाखाचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत म्हणजे ओपन इंटरेस्ट हा सेलिंग साईडला होता. प्युअर मी डेरिव्हेटिव्हचे कॉल आणि पुट मीन्स इंडेक्सची गोष्ट करतोय. कॉल आणि पुट इंडेक्सला ते कंटिन्युअस शॉर्टला होते. त्यावेळी रिटेलर बाय करत होता की इथे कुठेतरी थांबेल, ह्या लेवलवर येऊन थांबेल, आता तरी थांबेल. आता 25,000 आलं, 25,200चा सपोर्ट, 24,800चा सपोर्ट, 24,000चा सपोर्ट. तर हे सपोर्ट वगैरे रेजिस्टन्स हे आपण भरपूर वेळा सांगून झालं की असली गोष्टी थोतांड असतात, त्या शॉर्ट टर्म आधार देतात पण लॉंग टर्ममध्ये ह्या गोष्टी काम नाही करत. तर लॉंग टर्ममध्ये गोष्टी काय काम करतात तर डेटा काम करतो आणि त्याला जर सपोर्टिंग काही सेंटिमेंट्स असतील तर त्याच्यात ॲड ऑन करतात. तर अशा पद्धतीने हे होतं. मूर्ख रिटेलर आता पुन्हा तो निगेटिव्ह झालेला आहे. आता 23,800 आता याला रेजिस्टन्स वाटू लागला आहे. 24,000वर रेजिस्टन्स वाटेल, 24,500वर रेजिस्टन्स वाटेल, 200वर रेजिस्टन्स वाटेल आणि ज्यावेळी FII निगेटिव्ह होईल तर त्याला वाटेल आता इथं सपोर्ट आहे. तर असा हा वेडांचा बाजार कंटिन्यू चालू राहणार आहे. तर आता आपल्याला एक पाऊल पुढे ठेवून प्रोच्या पावलावर पाव ठेवायचं आहे. क्रिस्टल क्लिअर डेटाज आहेत मित्रांनो, पॉझिटिव्ह आहे. पुढे ह्याच पद्धतीची रॅली येईल असंही सांगता येत नाही की एकदम रोज 300 पॉईंट, रोज 1.5-2% मार्केट वर जात आहे आणि हे होते. तर असंही सांगता येत नाही. 2 एप्रिलचा एक हार्डल आहे, बघूया त्यावेळी काय होते. पोझिशन लाईट ठेवा पण पॉझिटिव्ह साईडला ठेवा ॲटलिस्ट आता तरी, आणि पॉझिटिव्ह साईडला नसेल जमणार तर निगेटिव्ह साईडला अजिबात ठेवू नका. शांत बसा, बघत राहा, ऑब्झर्वेशन करा, शिकत राहा. तर ह्या गोष्टी आहेत. मूर्ख रिटेलर पुन्हा एकदा शॉर्टमध्ये. तर बघूया अजून किती रॅली येते आणि कशा पद्धतीने FIIs आणि प्रोज हे मार्केट रन करतात. तर हे जे गोष्टी आहेत ह्या बाजार गप्पा असतात त्यांच्याकडे फार दुर्लक्ष करा. चांगले क्वालिटी स्टॉक्सवर भर द्या. आपण बघू शकतो चांगले स्टॉक्स पुन्हा रिकव्हरी घेत आहेत कम्पेअर टू जे बकवास आहेत. काही सायकल्स असतात प्रत्येक स्टॉकच्या, वेळोवेळी प्रॉफिट बुक करणं पण इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीने हे चालत राहू. तर हा जो डेटा आहे, ज्या डेटाबद्दल मी बोलतोय, हा डेटा तुम्हाला मी पोस्टमध्ये टाकलेला आहे आणि डे टू डे मी टाकत राहणार आहे. इन्स्टाला सुद्धा फॉलो करा.
तिथेही तो डेटा अपलोड होणार आहे. आणि याच्यानंतर काही बिग अनाऊन्समेंट्स आहेत सगळ्यांसाठी. एज्युकेशन असल्याशिवाय काही होणार नाही. जर शिकले तरच आपल्याला पुढे जाऊन त्याच्यात सस्टेन होता येईल. एवढं बिअर मार्केटचं फेज पाहिलं, 90% लोक आऊट झाले असतील आणि मार्केट सोडून पळाले असतील. तर ज्यांच्याकडे एज्युकेशन होतं ते ॲटलिस्ट बाजूला राहिले, नाही त्यांना शॉर्ट करता आलं त्यांनी बाजूला राहिले, फॉल बघत बसले, स्टॉक्स होते होल्ड केले, ठीक आहे होतील रिकवर, लॉंग टर्मची जर्नी आहे, करत राहू. पण गॅम्बलिंग करून किंवा काही अगेन्स्ट करून, म्हणजे ज्या सेंटिमेंट आता पॉझिटिव्ह होत आहेत आणि याच्यावर बिलीव्ह न करता मार्केट खाली चाललंय तर हेच बघत मार्केट खाली जाईल या आशेने शॉर्ट पोझिशन घेत जाणं कॉन्ट्रा, तर ह्या गोष्टी लॉंग टर्ममध्ये सस्टेन होणार नाही आहेत मित्रांनो. तर बघूया कसं होतंय. आय होप आजच्या दिवसाची तुम्हाला दिशा कळाली असेल आणि पुढची दिशा पण डेटामुळे कळेल. आता ह्याच्यामध्ये फार मी डीप स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सांगितले नाही, डेटावर त्या स्टॅटिस्टिक्स तुम्हाला येतील. याचं सेशन आपण घेणार आहे. तर आपण सॅटर्डे संडेचं प्लॅनिंग करू. मी तुम्हाला त्याच्या डेट्स देईल आणि पुढचे जे सेशन आहे ते कशा पद्धतीने असेल ते एक डीप मास्टर क्लास आपण घेणार आहे. बेसिक डेटा पॉईंट जे रोज डेली ट्रॅक केले पाहिजेत अशा पद्धतीचे आपण त्याच्यात शिकवणार आहे. तर फ्री एज्युकेशन आपल्याला हे करायचं आहे. आणि जी जर्नी आहे ट्रेडरची, ऑप्शन ट्रेडरची किंवा फ्युचर ऑप्शन ट्रेडरची, ती थोडीशी अजून बेटर कशी करता येईल ह्यासाठी प्रयत्न करायचे मित्रांनो. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. होप बाय ऑन डिप्स आज तुम्ही कराल आणि नाही बाईंग जमली तर शांत बसाल, ॲटलिस्ट शॉर्ट तरी नका करू. थँक्यू.